गुड आफ्टरनून. मॉर्निंग संपली, आता आफ्टरनून चालू झाली. इंटरनॅशनल एक्झाम मधील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त आपण सर्व उपस्थित आहोत. आपल्यापैकी किती पालकांनी आपल्या शालेय जीवनात अबॅकस हा शब्द ऐकला होता? आणि आज सगळे तुम्ही अबॅकस एक्झाम घेण्यासाठी त्यांना प्रमोट करताय, किंवा कुठली अकॅडमी चांगली आहे की जे अबॅकस मध्ये काम करते. मग ते करत असताना कुठल्या लेवलचं शिक्षण त्या अबॅकस क्लास मध्ये दिलं जातं. मुलांसोबत तिथं जो स्टाफ आहे त्या स्टाफ मधील शिक्षकांचा मुलांसोबतचा संवाद, ते शिक्षकांचं कौशल्य. आता या ठिकाणी असताना आपले एरंडे सर असतील, मॅडम असतील, बरेचशा पालकांनी सुद्धा कितीतरी शिक्षकांची नावं घेतली. त्या अर्थी ती शिक्षक लोक ज्यावेळेस आपले विद्यार्थी त्या अकॅडमीत जातात, स्कूलमध्ये जातात, त्यावेळेस त्या शिक्षकांचं आणि मुलांमधलं जे इंटरॅक्शन आहे ते घरी येऊन आपल्याला सांगत असतात. आणि या ठिकाणी जे सगळे पालक आहेत त्यातल्या बरेचशा पालकांची मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना देखील आगाव सरांच्या अकॅडमीमध्ये यायचं, तिथे अबॅकस क्लासेस पूर्ण करायचे. ही माहिती जागरूक पालकच घेऊ शकतात. त्यात अर्चना मॅडम असतील, प्रवीण सर असतील, यांनी 7 विद्यार्थ्यांपासून आज 4000 विद्यार्थ्यांपर्यंतचा प्रवास अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक नियोजनाचं व्यवस्थित मूल्यमापन करत ते आजपर्यंत इथपर्यंत पोहोचले. या सगळ्या गोष्टींचा बारकाईने तुम्ही सगळ्या पालकांनी ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या पाल्यांना त्या अकॅडमीत पाठवले. कोण पोद्दार स्कूलमध्ये जाते, कोण साधू आसवानी मध्ये जाते, कोण MIT ला जाते, पण ते सगळे जागरूक पालक अबॅकस साठी इकडं आपली सारा अकॅडमी, संतोष अकॅडमी व विश्व शांती विद्यालय याच्याशी कनेक्टेड राहून आपल्या मुलाचा विकास कसा होईल याकडे बारकाईने लक्ष देत आहेत. त्या सगळ्या पालकांचं मला कौतुक वाटतंय की ज्यांनी कधी त्यांच्या शालेय जीवनात अबॅकस हा शब्द ऐकला नाही, पण आपल्या पाल्य प्रत्येक स्थितीत त्याच्यात डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्याचं स्टेज डेअरिंग वाढलं पाहिजे, त्याची बुद्धिमत्ता, कॅल्क्युलेशन्स. अबॅकस मध्ये कॅल्क्युलेशन्स खूप महत्वाचे आहेत. आणि त्या कॅल्क्युलेशनचं आज आपण पाहिलं तर एआय मध्ये त्याचं फायनल लेवलचं तुम्हाला आउटपुट दिसून येईल. कॅल्क्युलेटर हे पण कॅल्क्युलेशनचाच भाग आला. एक्सेलचं प्रोग्रामिंग होतं, कम्प्युटरचं प्रोग्रामिंग होतं. ह्या त्या अबॅकसच्या फायनल लेवल आहेत ज्या तुम्ही इंडस्ट्रीज मध्ये वापरता. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आजपासून त्यांच्या बुद्धीला चालना देण्याचं काम या अबॅकसच्या माध्यमातून होते. आता मी माझ्या शालेय जीवनात असताना भाषण केलं असेल, त्यानंतर मला आज बोलण्याची संधी आगाव सरांनी दिली. शाळेचं काम करत असताना आम्ही एकत्र बऱ्याच ठिकाणी गेलो, कलेक्टर ऑफिसला गेलो, PMRD ऑफिसला गेलो. त्या ठिकाणी सरांचा संयम, म्हणजे ग्रामीण भागात त्यांनी त्यांचं शिक्षण कंप्लीट केलं असेल, तिथपासून PhD करण्यापर्यंतचा प्रवास, म्हणजे वयाच्या 26-27 वर्षापर्यंत तुम्ही त्या काळात तुम्हाला आर्थिक नियोजन करायचं असतं, कौटुंबिक नियोजन असतंय. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, PhD करणार. त्या काळात तुमच्या मनावर तुमचा संयम लागतो हे सगळं शिक्षण कंप्लीट करत असताना. आणि तो सगळा संयम आपल्याला त्यांच्याकडे पाहायला मिळतो. मी कितीतरी वेळा काही ठिकाणी सह्या झाल्या नाहीत, PMRD ऑफिसला झाल्या नाहीत किंवा कलेक्टर ऑफिसला झाल्या नाहीत, तर मी वैयक्तिक फ्रस्ट्रेट व्हायचो. पण त्यांच्याकडे पाहताना मला या गोष्टी जाणवायच्या की हे एवढं 3 ठिकाणी शाखा चालवत आहे त्यांच्या, चाकण असेल, कुरडे असेल, मोर्चे असेल, या ठिकाणी एवढ्या सगळ्या संस्था चालवायचे, सगळे पालक विद्यार्थी यांना मॅनेज करायचं, आपला जो स्टाफ आहे त्या सगळ्यांना मॅनेज करायचं. एवढा स्ट्रेस हा माणूस कसा सहन करत असेल? तर त्यात मी त्यांच्याबरोबर चर्चा केली तर ते म्हणले महिन्यातनं 4 दिवस मी योग ध्यान धारणा करतो. या योग ध्यान धारणेतून त्यांना महिनाभर त्यांचा स्ट्रेस जो येतो त्यांना कामाचा, तो ते रिलीज करतात, त्यांचं मन शांत करतात आणि परत त्यांचं काम करतात. आता हे ते करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वात महत्वाचं आपण सगळ्या पालकांनी ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे की ते त्यांच्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर
आपले जो काय आता हा स्टाफ आपल्याला दिसतोय ते सगळ्या लोकांना त्यांची कामं वाटून द्यायची. प्रत्येक ठिकाणी किती ऍडमिशन होतात, त्यांचे पालक कोण आहेत, अबॅकस अकॅडमी वेगळी चालवणं, शिक्षण संस्था वेगळी चालवणं, त्या सगळ्या गोष्टींचं जे टाइम मॅनेजमेंट त्यांच्याकडनं केलं जातंय, हे सगळं आपण पालकांनी, महिला असतील जेंट्स असतील, त्या दोन्ही व्यक्तींनी आपल्याला जो दिवसभरात 24 तास वेळ मिळालाय त्याचं आपण नियोजन कसं करतोय, आपल्या पाल्यांना किती वेळ देतोय, आपण स्वतःला किती वेळ देतोय. सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या विचारांना नियंत्रित केलं पाहिजे. मला सकाळी उठल्यानंतर मला काय करायचं आणि त्यानुसार तुमच्या दिवसाचं नियोजन झालं पाहिजे. काय आता काही पालक भाषण करताना मी पाहिलं, मी लिहून आणले पण मला ती बोलायची इच्छाच होत नाही. मला जे मनात येते ते मी बोलतोय. मगाशी ह्या ताईंनी सांगितलं यांच्या मुलाचा अनुभव, त्यांनी सांगितलं की यांचा मुलगा कसा वाटतोय. मला प्रत्येक पालकांना सांगायचंय की तुम्ही तुलना करू नका. आपल्याला 2 पाल्य असतील किंवा इतर विद्यार्थी असतील वर्गात, त्यांच्यामध्ये अजिबात तुलना करायची नाही की हा असा वागतो, तो तसा वागतो, त्याला एवढे मार्क मिळतात, त्याला एवढे मार्क मिळतात. प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही विशेष गुण दिलेले. आपण त्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा. त्यांना त्या कोण आमदार होऊ शकतं, कोण प्रशासकीय अधिकारी होऊ शकतं, कोण आर्किटेक्ट होईल, कोण इंजिनियर होईल. त्या व्यक्तीच्या, त्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही गुण आहेत ते पालकांनी ऑब्झर्व करणं आणि त्या विचारांना सेम फ्रिक्वेन्सीनी एनर्जी देणं हे आपलं पालकांचं काम आहे. आता मगाशी मॅडम ज्यावेळेस म्हटले की मला प्रत्येक विद्यार्थ्याला लाल दिव्यात बसलेलं पाहिजे, अधिकारी झालेलं पाहिजे. आता हे सगळी शिक्षण व्यवस्था संस्था चालवत असताना आपण जर पाहिलं तर आगाऊ सरांपेक्षा मला जास्त प्रशासकीय नियोजनाचं काम मॅडमचं दिसतंय. ते चुकून शिक्षण संस्था चालवतात, त्यांनी एखादा जिल्हा चालवायला पाहिजे होता. बहुतेक त्यांची इच्छा असेल त्यांच्या शिक्षण काळात की मी प्रशासकीय अधिकारी व्हावं. परंतु आज जेवढं इंटरनेटच्या युगात आपल्याला सगळ्या गोष्टी सहजतेने उपलब्ध आहेत, तुम्ही युट्यूबवर आज तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. कोणती एक्झाम दिल्यानंतर तुम्ही काय करू शकता, कलेक्टर व्हायचंय, एमपीएससी काय, युपीएससी काय. हा 15 वर्षापूर्वी हा काळ नव्हता आणि त्याच्या अगोदरच्या काळात मॅडमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल. मे बी त्यांना त्या काळात प्रॉपर गायडन्स मिळाला असता तर त्या काही वेळेस आज प्रशासकीय अधिकारी असत्या. जरी नाही मिळाला तरी सरांनी त्यांना संधी दिली त्यांच्या बरोबर काम करण्याची व हे सर्व मॅनेज करण्याची. आणि हे सगळं करत असताना मॅडमच्या मनात ज्या काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत ते त्या विद्यार्थ्यांमध्ये पाहतात. किंवा हा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, हा मुलगा प्रशासकीय अधिकारी झाला पाहिजे. आणि ते त्या पद्धतीने मगाशी त्यांनी बोलून पण दाखवलं, त्यांच्या मनात जे होतं ते बाहेर आलं. खाली आम्ही मगाशी एरंडे सर आणि आम्ही चर्चा करत बसलो होतो. त्यात त्या चर्चेत असं जाणवलं की आमच्यातच चर्चेत अशी आम्ही तुलना केली की कलेक्टर आयुष्यभर असतो आणि एखादा आमदार झाला तर त्याला 5 वर्ष संधी मिळते. पण अशी तुलना करणं काही गरजेचं नाहीये. मुळात एखादा माणूस आमदार झाला आणि तो 5 वर्षात आमदार असेल आणि कलेक्टर वयाच्या रिटायरमेंट पर्यंत, म्हणजे 58 किंवा 60 वर्ष रिटायरमेंट वय तोपर्यंत कलेक्टर असेल, त्या काळात त्या दोन्ही व्यक्तींनी त्यांच्या पदाला काय न्याय दिला. आमदार असताना माझी जबाबदारी काय, दिवसभरात फक्त शाल श्रीफळ घेऊन सत्कार करत बसायचं, याचा वाढदिवस कर, त्याची माहिती कर, दावे कर, आणि आपल्या लोकांनाही त्यातच इंटरेस्ट जास्त आहे. मुळात आमदाराचं काय काम आहे आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी त्या पदाचा कसा वापर केला आणि कलेक्टर झाल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या पदाचा कसा वापर केला. तसे संस्कार करणं आणि देश सशक्त करणं हे आपल्या पालकांचं नियोजन आहे. एखादा अधिकारी खूप भ्रष्ट असतो आणि एखादा अधिकारी भ्रष्ट नसतो, याच्या मागे मुळात कारण असतं की त्या घरातून झालेले संस्कार, त्या घरातील आई वडिलांनी त्या व्यक्तीला काय शिकवले. आता आपण पालकांच्या भूमिकेत आहे, तर आपण आपल्या मुलांना काय शिकवणार हे खूप महत्वाचं आहे आपलं देश सशक्तीकरण करताना. मगाशी वाघमारे सर आणि वाघमारे मॅडम यांनी एआयच्या माध्यमातून भाषण स्क्रिप्ट करून आणलंय.
आता सरही मगाशी बोलताना म्हणले की जे तैवान किंवा जपानी भाषेत प्रमाणपत्र दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ आम्हालाही समजत नाहीये. तर वाघमारे मॅडम वाघमारे सरांनी त्याचं गुगल ट्रान्सलेट करून त्याचा काय अर्थ आहे विद्यार्थ्यांना सांगावं आता. याच्या अगोदर सरांचे बंधू त्यांनी डॉक्टर असल्यामुळे आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल, आहार कसं चांगलं ठेवता येईल हे मार्गदर्शन आपल्याला केलं. पण मला ह्या कार्यक्रमात अध्यक्ष केलं आणि बोलण्याची संधी दिली. माझं पालकांना किंवा विद्यार्थ्यांना एकच सांगणार आहे की तुम्हाला दिवसभरात परमेश्वरांनी जो वेळ दिलाय त्या वेळेचं तुम्ही कसं नियोजन करताय, तुमच्या विचारांना तुम्ही कसं नियंत्रित करताय, या दोन गोष्टींवर तुमचं भविष्य ठरणार आहे. या दोन गोष्टींना तुम्ही नियंत्रित करा, 100% आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल होता. एवढे म्हणून मी माझं मनोगत धन्यवाद.